या वर्षीच्या श्रावण महिन्यामध्ये श्रावण सोमवारचे व्रत 5, 12, 19, 26 ऑगस्ट आणि 2 सप्टेंबर या दिवशी असणार आहे। या महिन्यातील प्रत्येक श्रावण सोमवारी हे व्रत करावे। श्रावण मासातील सोमवारी शिवाच्या मंदिरात जाऊन शिवपिंडीला अभिषेक घालणे, पूजा करणे, शिवामूठ वाहणे अशा प्रकारे हे व्रत केले जाते। सोमवार व्यतिरिक्त अन्य व्रते धर्माने सांगितल्याप्रमाणे आणि रूढी परंपरेनुसार सुरू असतात। या पवित्र श्रावण महिन्यातील व्रते भक्ती भावाने केली जातात। श्रावण महिन्यातील दर सोमवारी शंकराच्या देवळात जाऊन त्याची पूजा आणि निराहार उपवास किंवा नक्त व्रत करण्याची प्रथा आहे। श्रावण सोमवारी उपवास करून शिवाची विधिवत पूजा करण्याचे महत्त्व ग्रंथ व्रत राजमधील श्लोकातून दिले आहे। संयम आणि शुचिर्भूतपणा आदी नियमांचे पालन करत सोमवारी उपवास करून वैदिक अथवा लौकिक मंत्राने शिवाची विधिवत पूजा करावी, असा त्या श्लोकाचा अर्थ आहे। शास्त्रकारांनी मनावर संयम ठेवून शुचिर्भूतपणादी नियम पाळण्याविषयी तसेच उपवास करण्याविषयी सांगितले आहे। त्याचप्रमाणे आपापल्या ज्ञानाच्या आधारे शक्य असेल त्या वैदिक अथवा लौकिक मंत्रांद्वारे शिवाची पूजा करायला सांगितली आहे। शिवाची पूजा कशी करावी हे जाणून घेऊया। आपल्या घरातील शिवलिंगाची पूजा करावी। शिवलिंग उपलब्ध नसेल तर शिवाच्या चित्राची पूजा करावी। शिवाच्या चित्रसुद्धा उपलब्ध नसेल तर पाटावर शिवलिंगाचे किंवा शिवाचे चित्र काढून त्याची पूजा करावी। नमः शिवाय हा नाममंत्र लिहूनही त्याची आपण पूजा करू शकतो। शिवाची षोडशोपचार पूजा किंवा पंचोपचार पूजा करू शकतो। पूजा करताना शिवाला पांढरे फूल वाहू शकतो। त्रिदल बेल वहावा। शिवाला अर्ध प्रदक्षिणा घालावी। त्या दिवशी शिवाचा नमः शिवाय असा नामजप अधिकाधिक करावा। शिवामूठ व्रत करण्याची पद्धत। विवाहानंतर पहिली 5 वर्षे श्रावण सोमवारी शिवामूठ व्रत केले जाते। श्रावण मासात येणाऱ्या 4 सोमवारी 4 प्रकारचे धान्य शिवाला अर्पण केले जाते। विवाहानंतरची पहिली 5 वर्षे क्रमवार हे व्रत केले जाते। श्रावणातल्या प्रत्येक सोमवारी एक भुक्त राहून शिवलिंगाची पूजा करावी आणि क्रमाने तांदूळ, तीळ, मूग, जवस आणि सातू, 5वा सोमवार आल्यास त्या दिवशी या धान्याच्या 5 मुठी देवावर वाहाव्या।